महाराष्ट्र राज्याचा जर आपण विचार केला तर महाराष्ट्र राज्याला आपण 3 भागामध्ये विभागू शकतो. शहरी महाराष्ट्र, निमशहरी महाराष्ट्र, त्याचबरोबर ग्रामीण महाराष्ट्र. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ग्रामीण महाराष्ट्रातले असे 2 कॉलेजेस पाहणार आहोत. जे शहरी महाराष्ट्रातले जे कॉलेजेस आहेत त्यांच्या एवढंच तोडीचं अकॅडमिक त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना शिकवलं जातं. मी गोष्ट करतोय GMC मिरज, गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मिरज सांगली, त्याचबरोबर GMC अंबाजोगाई या ठिकाणचा मागच्या वर्षीचा कट ऑफ, त्याचबरोबर फी स्ट्रक्चर, त्याचबरोबर कॉलेजची डिटेल माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नमस्कार, मी अंकुश पाटील. तुम्ही पाहताय श्री छत्रपती अकॅडमी पुणेचं यूट्यूब चॅनल. नीट UG 2026चा ॲप्लिकेशन फॉर्म भरण्यापासून ते विद्यार्थ्यांचं ॲडमिशन होईपर्यंतचे संपूर्ण महत्त्वाचे अपडेट्स तुम्हाला या चॅनल मार्फत विद्यार्थ्यांपर्यंत आपण पोहोचवत असतो. त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच प्रकारचे महत्त्वाचे अपडेट्स तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअपवर हवे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या व्हॉट्सअप चॅनलची लिंक देण्यात आलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही सहज आमचं व्हॉट्सअप चॅनल जॉईन करू शकता. मुख्य विषयाला आपण सुरुवात करतोय. मुख्य विषय आहे महाराष्ट्रातील प्रतिष्ठित वैद्यकीय वारसा GMC मिरज आणि SRT RMC अंबाजोगाई, आधुनिक सुविधा आणि समृद्ध वारसा, तुमच्या MBBS करिअरसाठी योग्य निवड. जेव्हा एखाद्या विद्यार्थ्याला गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मिळण्या एवढे मार्क्स नीट UG मध्ये येतात त्याच्या कॅटेगरीनुसार, तेव्हा विद्यार्थी चॉईस फिलिंग करत असताना 2-3 गोष्टीचा विचार करत असतो. एक आहे ग्रेड वाईज कॉलेज, म्हणजेच कॉलेजचं ग्रेड, कॉलेजचं इस्टॅब्लिशमेंट कशा प्रकारे जुनं आहे, अकॅडमिक कशा प्रकारे आहे, पेशंट फ्लो कशा प्रकारे आहे, या पद्धतीने चॉईस फिलिंग करणारे विद्यार्थी महाराष्ट्र राज्यामध्ये जास्त आहे, ज्याला आपण ग्रेड वाईज चॉईस फिलिंग म्हणतो. म्हणजे महाराष्ट्र राज्यामध्ये कुठेही कॉलेज मिळालं तरी चालेल, कॉलेज चांगलं असलं पाहिजे, उत्तम सुविधा त्या ठिकाणी असल्या पाहिजेत, ते ग्रेड वाईज चॉईस फिलिंग करणारे विद्यार्थी आहेत. दुसरा आहे लोकेशन वाईज चॉईस फिलिंग करणारे विद्यार्थी. असे विद्यार्थी जे विद्यार्थी पाहतात की मी ज्या शहरामध्ये राहतो त्या शहरापासून त्या कॉलेजला अंतर किती आहे, अशा प्रकारे कॉलेजची यादी निवडणाऱ्या विद्यार्थ्यांचा हा दुसरा प्रकार आहे. हे सुद्धा विद्यार्थी महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात आहेत. आणि तिसरा प्रकार आहे फी स्ट्रक्चर वाईज चॉईस फिलिंग, लो फीस टू हाय फी, जिथं आपल्याला खर्च कमी येतो अशा प्रकारच्या कॉलेजची यादी बनवणं, त्याला आपण फी स्ट्रक्चर वाईज चॉईस फिलिंग म्हणतो. हे सुद्धा विद्यार्थी महाराष्ट्र राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर आहेत. आता याच्यामध्ये आणखी 2 प्रकारचे विद्यार्थी आपल्याला पाहायला मिळतात, जे फी स्ट्रक्चर आणि त्याचबरोबर हॉस्टेल आणि मेसच्या फीसचा सुद्धा विचार करतात, त्याचबरोबर शहराचा विचार करतात की त्या शहराचं वातावरण आपल्याला त्या ठिकाणी सूट होणार आहे का, किंवा एखादा ग्रामीण महाराष्ट्रातला विद्यार्थी असेल तर मुंबईसारख्या ठिकाणी आपल्याला तिथला ॲटमॉस्फिअर, तिथला लाईफस्टाईल सूट होणार आहे का, हा सुद्धा विचार विद्यार्थी त्या ठिकाणी चॉईस फिलिंग करत असताना करतो. आणि अशा विद्यार्थ्यांना 2 महत्त्वाचे कॉलेज, जे मुंबई पुण्याच्या कॉलेज एवढेच अकॅडमिक ज्यांचं स्ट्रॉंग आहे, ते 2 महत्त्वाचे कॉलेज म्हणजे GMC मिरज आणि अंबाजोगाई या ठिकाणी असणारं स्वामी रामानंद तीर्थ मेडिकल कॉलेज जे आहे, हे 2 कॉलेजेस आहेत. याविषयी आपण डिटेल इन्फॉर्मेशन पाहणार आहोत. व्हिडिओमध्ये कट ऑफ सुद्धा पाहणार आहोत मागच्या वर्षीचा, कॅटेगरी वाईज, त्याचबरोबर फी स्ट्रक्चर, त्याचबरोबर कॉलेजची थोडक्यात माहिती, जे विद्यार्थ्यांना आणि पालकांना आत्तापासून माहिती असणं गरजेचं आहे. जे इम्पॉर्टंट मुद्दे आहेत ते आपण कव्हर करणार आहोत. प्रस्तावना पाहूयात. सर्वसमावेशक दृष्टिकोन. महाराष्ट्रातील सर्व शासकीय महाविद्यालय GMC जे आहेत, गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज जे आहेत महाराष्ट्र राज्यातले, उत्तम आणि दर्जेदार आहेत. बाकी राज्याच्या तुलनेत जर आपण विचार केला तर महाराष्ट्र राज्यातले जे काही GMC गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेस आहेत ते बऱ्यापैकी चांगल्या कंडिशनला त्या ठिकाणी आहेत. काही महाविद्यालयामध्ये थोडे मोठे जे काही छोटे मोठे प्रश्न आहेत ते त्या ठिकाणी येतात, परंतु ओव्हरऑल पूर्ण भारताचा जर विचार केला तर एक सुरक्षित वातावरण महाराष्ट्र राज्यातील मेडिकल कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी मिळत असतं. त्याच्यानंतर मेट्रो सिटी मुंबई पुणे येथे आधुनिकता, प्रचंड स्पर्धा आणि कॉर्पोरेट सेटअपचा अनुभव विद्यार्थ्यांना मिळतो. तर ज्या कॉलेजविषयी आज आपण माहिती घेणार आहोत, मिरज अंबाजोगाई येथे समृद्ध वारसा, अफाट रुग्णसंख्या आणि प्रत्यक्ष कामाचा दांडगा अनुभव या ठिकाणी मिळतो. ब्रँड की अनुभव, जिथे रुग्ण जास्त तिथे शिकायला जास्त मिळतं. आता या ठिकाणी मुंबई पुणे जर बघितलं तर इथं कॉर्पोरेट कल्चर आहे, त्याचबरोबर हे शहरी महाराष्ट्रामध्ये येणारे कॉलेज आहेत. आणि या ठिकाणी पेशंट फ्लो जास्त असेल तरी इथे रेसिडेन्शियल डॉक्टर, जे निवासी डॉक्टर आहेत, यांची संख्या या ठिकाणी मुबलक प्रमाणात असते. त्यामुळे विद्यार्थ्यांना पेशंट हँडल करण्याचा जी काही संधी आहे ती कमी मिळते. परंतु ग्रामीण महाराष्ट्रातले जे कॉलेजेस आहेत तिथे रेसिडेन्शियल डॉक्टरची कमतरता असल्यामुळे त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना बऱ्यापैकी पेशंटला ट्रीट करायला मिळतं. हा एक बेनिफिट त्या ठिकाणी मिळतो. पुढे जाऊया. ऐतिहासिक वारसा, GMC मिरज विषयी थोडक्यात माहिती घेऊयात. 1994 पासूनचं इस्टॅब्लिशमेंट या कॉलेजचं मानलं जातं, कारण याला एक ऐतिहासिक वारसा आहे. ऍक्च्युअली कॉलेज जे आहे 1962 साली या ठिकाणी MBBS ला ऍडमिशन सुरुवात झालेली आहे, परंतु कॉलेजची जी पार्श्वभूमी आहे ती 1894 पासूनची आहे. डॉक्टर विल्यम वॉनलेस यांनी सुरू केलेल्या मिशनरी हॉस्पिटलचा ऐतिहासिक व भक्कम वारसा या कॉलेजला आहे.
दक्षिण भारताचे मेडिकल हब, 60 वर्षाहून अधिक काळ अनुभवी तज्ज्ञ घडवणारी नामांकित संस्था, म्हणजेच या ठिकाणी दक्षिण भारताचं मेडिकल हब म्हणून सुद्धा या कॉलेजला त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर ओळख मिळते. सर्जरी पंढरी येथील शस्त्रक्रिया विभाग, सर्जरी डिपार्टमेंट संपूर्ण भारतात प्रसिद्ध असून उत्कृष्ट सर्जन घडवले जातात. अनुभवी प्राध्यापक संच, अतिशय अनुभवी प्रोफेसर आणि दुर्मिळ वैद्यकीय ग्रंथालयाची सोय विद्यार्थ्यांना मिळतं. कॉलेज जुनं आहे, त्यामुळं पुस्तक जे आहेत ते खूप जुनी पुस्तकं सुद्धा विद्यार्थ्यांना या ठिकाणी हाताळायला मिळतात. तर अशा प्रकारे एक मोठा समृद्ध वारसा जो आहे जीएमसी मिरजला लाभलेला आहे. एक महाराष्ट्र राज्यातील टॉपचं मेडिकल कॉलेज म्हणून सुद्धा या ठिकाणी मिळतात. मुंबई पुण्याच्या मेडिकल कॉलेजचे जे कट ऑफ आहेत ते हायर साईडला असतात, कारण बऱ्याचदा विद्यार्थ्यांना शहराचं आकर्षण त्या ठिकाणी असतं, त्यामुळे इथले कट ऑफ थोडेसे हायर असतात. परंतु ज्या विद्यार्थ्यांना मुंबई पुण्याचे कॉलेज मिळत नाही अशा विद्यार्थ्यांनी पुन्हा मिरजचा विचार करायला त्या ठिकाणी हरकत नाही. त्याच्यानंतर आपण बघूयात SRTRMC अंबाजोगाई, याचं आशियातील विक्रम, आशिया खंडातील हे पहिले ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आहे. म्हणजे रुरल MBBS कॉलेज, रुरल ग्रामीण भागामध्ये पहिलं कुठलं कॉलेज झालं असेल संपूर्ण आशिया खंडामध्ये, तर हे अंबाजोगाईचं कॉलेज आहे. त्याच्यानंतर स्वामीजींची प्रेरणा, स्वातंत्र्य सेनानी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नावाने ग्रामीण आरोग्य क्रांतीचा पाया रचला. मराठवाड्याच्या दुर्गम भागात जागतिक दर्जाचे शिक्षण देणारी ही पायोनियर संस्था आहे. मराठवाड्यासारख्या दुर्गम भागामध्ये पहिलं ग्रामीण रुग्णालय हे या ठिकाणी आहे. पेशंट फ्लो मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी असतो. मराठवाड्याचा जर आपण विचार केला तर मराठवाड्यामध्ये बाकी महाराष्ट्राचा विचार केला तर त्या तुलनेमध्ये कॉलेजेसची संख्या कमी आहे. त्याच्यामध्ये हे जे काही अंबाजोगाईचं कॉलेज आहे MBBSचं, हे एक उत्कृष्ट कॉलेज त्या ठिकाणी आहे. केवळ डॉक्टर नाही तर संवेदनशील समाजसेवक घडवणारे हे एक प्रमुख केंद्र म्हणून सुद्धा या ठिकाणी या कॉलेजला ओळखलं जातं. तांत्रिक माहिती, क्लिनिकल डाटा थोडक्यात आपण बघूयात. MBBSच्या जागांचा विचार केला तर GMC मिरजला 200 जागा आहेत, अंबाजोगाईला 150 जागा आहेत. दोन्ही कॉलेज गव्हर्नमेंट कॉलेज आहेत. महाराष्ट्र राज्य आरोग्य विज्ञानपीठ नाशिकशी संलग्नता आहे. त्याचबरोबर या कॉलेजच्या ज्या काही सीटचं डिस्ट्रीब्युशन आहे, 85% सीट या महाराष्ट्र स्टेटच्या विद्यार्थ्यांना स्टेट कोट्याअंतर्गत, त्याचबरोबर रिमेनिंग 15% सीट ज्या आहेत ते ऑल इंडिया कोटा सेंट्रल गव्हर्नमेंट मार्फत त्या ठिकाणी भरल्या जातात. त्याच्यानंतर OPDचा विचार केला, बाह्य रुग्ण विचार केला तर GMC मिरजला जवळपास 1500 ते 2000 रुग्ण एवढं OPD या ठिकाणी आहे. अंबाजोगाई 1200 ते 1600. खाटांची संख्या आपण IPD जर बघितली या ठिकाणी 900+ बेड असल्याची माहिती गुगलवर या ठिकाणी मिळते. अंबाजोगाईला 500+ बेड या ठिकाणी असलेले पाहायला मिळतात. मुख्य ताकद काय, स्ट्रॉंग पॉईंट काय आहे दोन्ही कॉलेजेसचा? मिरजचा विचार केला तर जनरल सर्जरी आणि ऑर्थोपेडिक्स डिपार्टमेंट हे फेमस आहेत या ठिकाणचे. आणि अंबाजोगाईचा विचार केला तर स्त्रीरोग, OBG आणि बालरोग विभाग जे आहेत हे या ठिकाणी स्ट्रॉंग या कॉलेजचे पॉइंट्स असलेले पाहायला मिळतात. पुढे जाऊयात. अटॅच हॉस्पिटल आणि सुविधाचा विचार केला तर GMC मिरज सुपर स्पेशालिटी ब्लॉक, हृदयरोग व न्यूरोसर्जरी, 100 खाटांचे अद्ययावत माता बाल आरोग्य MCH युनिट, 24 तास पूर्णतः स्वयंचलित लॅबोरेटरी. अंबाजोगाईचा जर आपण विचार केला तर मराठवाड्यातील सर्वात मोठे बालरोग अतिदक्षता विभाग, अत्याधुनिक ब्लड कॉम्पोनंट बँक, टेलिमेडिसिन आणि डिजिटल डायग्नोस्टिकची या ठिकाणी व्यवस्था त्या ठिकाणी आहे. त्याच्यानंतर भविष्यातील योजना आणि विस्तार, म्हणजे पुढं गव्हर्नमेंट या ठिकाणी काय काय इन्व्हेस्टमेंट करते ते सुद्धा माहिती असणं गरजेचं आहे, ते सुद्धा पाहूया. GMC मिरजचा जर विचार केला तर स्वतंत्र कॅन्सर इन्स्टिट्यूट उभारण्याचे काम प्रगतीपथावर आहे. हायवे कनेक्टिव्हिटीमुळे लेव्हल 1 ट्रामा सेंटरचे आधुनिकीकरण, या ठिकाणी हायवे कनेक्टिव्हिटी आहे. आणि या ठिकाणी आधुनिक कॅन्सर इन्स्टिट्यूट सुद्धा या कॉलेजला येणाऱ्या काळामध्ये मिळणार आहे. अंबाजोगाईचा जर विचार केला तर नवीन सुपर स्पेशालिटी बिल्डिंग आणि नवीन पदव्युत्तर DM/MCH जागांचे नियोजन, केंद्र सरकार पुरस्कृत मल्टी डिसिप्लिनरी रिसर्च युनिटचे काम या ठिकाणी सुरू आहे. तर अशा प्रकारे 2 महत्त्वाचे कॉलेज आहेत ते महाराष्ट्र राज्यातले, जिथला अकॅडमिक खूप चांगल्या प्रकारे स्ट्रॉंग असलेला आपल्याला पाहायला मिळतात. पालकांसाठी विशेष फायदे काय आहेत या कॉलेजचा जर आपण विचार केला तर पहिलं तर आहे आर्थिक बचत. राहण्याचा आणि खाण्याचा खर्च महानगराच्या तुलनेत 50% पेक्षा कमी आहे. समजा एखाद्या हॉस्टेलची जी फीस आहे GMC जेवढ्या आहेत MBBSच्या साधारणतः 4000 वर्षाला या ठिकाणी एवढी कमी फीस आहे. परंतु एखाद्या विद्यार्थ्याला बाहेर राहायचं म्हटलं तर मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर खर्च त्या ठिकाणी येतो. मुंबईमधले काही कॉलेजेस आहेत ज्यांना फर्स्ट इयरला हॉस्टेल त्या ठिकाणी अवेलेबल नाही, त्यामुळे विद्यार्थ्यांना बाहेर राहावं लागतं. त्या ठिकाणचा मोठा खर्च आहे. परंतु मिरज असेल किंवा अंबाजोगाई असेल तुलनेने या ठिकाणी कमी खर्च येतो. सुरक्षितता, CCTV सज्ज सुरक्षित कॅम्पस आणि स्थानिक लोकांचा ग्रामीण जिव्हाळा अनुभवता येतो. शांत वातावरण, शहराच्या धावपळीपासून दूर असल्याने नीट PGच्या तयारीसाठी उत्तम एकाग्रता लागते. म्हणजेच आता नीट UGच्या बेसवर तुम्ही MBBSला ऍडमिशन घेणार आहात
तर इथलं वातावरण तुम्हाला नीट पीजी साठी सुद्धा सूट होणार आहे. फक्त एक गोष्ट आहे की शहरातले जे कॉलेजेस आहेत, जसं आपण मुंबई, पुणे, नाशिक असेल, संभाजीनगर असेल किंवा नागपूर असेल, या ठिकाणी पीजीचे क्लासेस विद्यार्थ्यांना अवेलेबल होऊ शकतात. परंतु जीएमसी, मिरज आणि अंबाजोगाई या ठिकाणी विद्यार्थ्यांना ऑनलाईन क्लासेसवर त्या ठिकाणी डिपेंड राहावं लागतं. परंतु वातावरण त्यांना या ठिकाणी अभ्यासाचं निश्चित मिळतं. ॲल्युमिनी नेटवर्क येथील माजी विद्यार्थी आज जगभरात नामांकित पदावर आहे, ज्याचा फायदा मार्गदर्शनासाठी होतो. खूप जुने कॉलेज आहेत, 6 दशकाहून अधिक काळ महाराष्ट्र राज्याची सेवा हे कॉलेजेस करतात. त्यामुळे इथलं ॲल्युमिनाय नेटवर्क जे आहे ते खूप मोठ्या प्रमाणावर स्ट्रॉंग असलेलं पाहायला मिळतं. निष्कर्ष आहे, मुंबई, पुणे मेट्रो सिटी जर तुम्हाला आधुनिक कॉर्पोरेट लाईफ, वेगवान जीवनशैली आणि प्रचंड स्पर्धात्मक वातावरणात करिअर घडवायचे असेल तर तुम्ही मुंबई, पुणे किंवा मेट्रो सिटीचा विचार करू शकता. नागपूर, संभाजीनगर, नाशिक, मिरज, अंबाजोगाई सारखे कॉलेज जर तुम्हाला प्रत्यक्ष रुग्ण हाताळून अफाट क्लिनिकल एक्सपोजर मिळून एक कॉन्फिडंट डॉक्टर बनायचा असेल आणि शांत ग्रामीण वातावरणामध्ये तुमचं शिक्षण पूर्ण करायचं असेल तर मिरज, अंबाजोगाई हा एक उत्कृष्ट पर्याय त्या ठिकाणी येतो. आता आपण या कॉलेजचा मागच्या वर्षीचं जे काही कट ऑफ आहेत ते सुद्धा पाहूयात. बीजे मेडिकल कॉलेजच्या तुलनेमध्ये आपण हे कट ऑफ त्या ठिकाणी काढलेले आहेत सेकंड राऊंडचे. तत्पूर्वी श्री छत्रपती अकॅडमी पुणे नीट UG 2026 ऑनलाईन पेड काउन्सिलिंग असेल, ऑफलाईन पेड काउन्सिलिंग असेल, या दोन्ही काउन्सिलिंग प्रक्रियेला आम्ही सुरुवात केलेली आहे. ज्या विद्यार्थ्यांना श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिसमध्ये सहभागी व्हायचं असेल अशा विद्यार्थ्यांसाठी स्क्रीनवर त्याचबरोबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचे कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत. त्या नंबरला कॉल किंवा मेसेज करून तुम्ही आमच्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिस विषयी अधिक माहिती घेऊ शकता. आपलं ऑनलाईन ऍप्लिकेशन सुद्धा आहे, त्याच्यामध्ये कॉलेजेसचे कट ऑफ विद्यार्थ्यांना पाहायला मिळतील. ऑनलाईन ऍप्लिकेशनची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. आता आपण कट ऑफ पाहूया त्या दोन्ही कॉलेजचा. बीजे सोबत आपण कम्पेअर केलेला आहे. या ठिकाणी बघू शकता पहिला जो तक्ता आहे तो बीजे मेडिकल कॉलेज, जीएमसी मिरज आणि तिसरा आहे अंबाजोगाई. कॅटेगरी वाईज आर म्हणजे रँक आहे ऑल इंडिया आणि एम म्हणजे मार्क्स आहेत. मागच्या वर्षीचा जो काही कट ऑफ आहे तो अशा प्रकारे राहिलेला आहे. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता किंवा याचा स्क्रीनशॉट मारून घेऊ शकता की आपल्या कॅटेगरीला या दोन्ही कॉलेजेसचे कट ऑफ कशा प्रकारे राहिलेले आहेत या ठिकाणी पाहू शकता. उदाहरणादाखल आपण एका कॅटेगरीचा या ठिकाणी डिस्कस करूयात. बीजे मेडिकल कॉलेज पुणे SC कॅटेगरी मागच्या वर्षी 501 होता. सेकंड राऊंडचा मी मुद्दाम या ठिकाणी घेतलेला आहे कारण थर्ड राऊंडला या तिन्ही कॉलेजच्या ज्या सीट आहेत त्या बऱ्यापैकी भरल्या गेलेल्या असतात. 1-2 सीट त्या ठिकाणी वॅकन्सीला मिळते. जीएमसी मिरज 455 आणि अंबाजोगाई 447. सगळ्यात आधी बीजे मेडिकल कॉलेजचा आहे, त्याच्यानंतर जीएमसी आणि अंबाजोगाईचा कट ऑफ या ठिकाणी आहे. बाकी कॅटेगरीचे विद्यार्थी याचा स्क्रीनशॉट घेऊ शकतात. फी स्ट्रक्चरचा जर विचार केला तर गव्हर्नमेंट कॉलेजला फीस तुलनेने प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट कॉलेज असतील किंवा डीमच्या तुलनेमध्ये तर फारच कमी फीस त्या ठिकाणी आहे. फी स्ट्रक्चर आपल्या ऑनलाईन ऍप्लिकेशनमध्ये विद्यार्थ्यांसाठी दिलेलं आहे. तर हे होतं जीएमसी मिरज आणि अंबाजोगाई या कॉलेजविषयी डिटेल माहिती. जर तुम्ही एखाद्या जिल्ह्यामध्ये राहत असाल आणि तुम्हाला एखाद्या कॉलेजवर व्हिडिओ बनवावा असं वाटत असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगू शकता की तुम्हाला कुठल्या कॉलेजची डिटेल माहिती त्या ठिकाणी पाहायला आवडणार आहे. त्या ठिकाणची कट ऑफ फी स्ट्रक्चर तुम्हाला कुठले आवडणार आहे त्याची एक व्यवस्थित सिरीज आपण त्या ठिकाणी चालू करतो आहोत. चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. धन्यवाद.